जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आता येणाऱ्या जनगणनेत जातीनिहाय जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. आता अतिशय महत्वाचा निर्णय आहे. इथून पुढे येणारी जनगणना आहे त्यामध्ये आता जातीनिहाय जनगणना होणार आहे. म्हणजे प्रत्येक जातीची किती लोकसंख्या आहे आपल्याला प्रत्यक्ष समजलं जाणार आहे. त्यामुळे एक मोठा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 246 नुसार जनगणना ही 7व्या अनुसूचीतील संघसूचीमध्ये 69व्या स्थानावर सूचीबद्ध असलेला केंद्र सरकारच्या अधिकाराखालील एक विषय आहे. काही राज्यांनी जातीची गणना करण्यासाठी सर्वेक्षणे केली असली तरी त्यामध्ये पारदर्शकता आणि हेतूमध्ये भिन्नता होते. त्यामुळे काही सर्वेक्षणे केवळ राजकीय दृष्टिकोनातून केली गेली आहे, ज्यामुळे समाजात शंका निर्माण झाल्या आहेत. या सर्व परिस्थितींचा विचार करून आता सामाजिक जनरचनेवर राजकीय दबाव येऊ नये यासाठी जातीनिहाय जनगणना स्वतंत्र सर्वेक्षण म्हणून करण्याऐवजी मुख्य जनगणनेतच समावेश करण्याचा निर्णय घेतला आलेला आहे. म्हणजे आता जी मुख्य जनगणना केली जाते देशाकडून त्यामध्येच आता जातीनिहाय जनगणनेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे इथून पुढे जी जनगणना केली जाते त्यामध्ये आता कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे सुद्धा प्रत्यक्ष समजणार आहे. अशा प्रकारे एक महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आज झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळाच्या. तर अशा प्रकारचे एक महत्वाचा अपडेट होतोय. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.